नांदेडच्या बारडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीन रस्त्यावर टाकून आंदोलन केलं। 10 वर्षांपूर्वी सोयाबीनला जो दर मिळत होता तोच आताही मिळतोय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी सोयाबीनला हमीभाव देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, पण तरीही हे शेतकरी का आक्रमक झालेत बघूयात या रिपोर्टमधून। नांदेड जिल्ह्यात यावर्षी 4,50,000 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला। उत्पादनही चांगलं झालं। शासनातर्फे सोयाबीन खरेदी ही सुरू झाली, पण त्यासाठी असलेल्या ऑनलाईनच्या किचकट अटींमुळे शेतकऱ्यांना आपला माल खाजगी आडतीवर विकावा लागतोय। शिवाय दरही कमी मिळतोय। 10 वर्षांपूर्वी होता तोच मिळतोय। त्यामुळे नांदेडच्या बारडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीन रस्त्यावर टाकून आंदोलन केलं। शेतकऱ्याच्या पूर्ण पिकाला हमी भाव भेटला पाहिजे आणि काही शेतकऱ्याची दुसरी अडचण आहे, खतावरली काही म्हणजे खतावरली सबसिडी आहे ती पण मिळाली पाहिजे। सरकारनं मेन म्हणजे कर्जाचा पण मुद्दा मांडला पाहिजे, समजा कर्जमाफीचा, आणि ते पण सरसकट कर्जमाफी। समजा आता सरकार आपलं आलेले तेव्हापासून येत चालू आहे भाव, काहीतरी व्हायला पाहिजे, वाढ व्हायला पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे। जी एक आलेली आहे उद्या ती एक चालूच आहे। हर या गोष्टीमध्ये खताचा भाव तेव्हा 900 रुपये 800 रुपये होत होता, आता 1400-1500 झालेला आहे। त्याला काय करणार, इलाज नाही, काय टाकावं, काय करावं, कसं राहावं, कसं जगावं। 2014 पासून आजवर सोयाबीनचा भाव 4000च्या जवळपासच आहे, पण बी बियाणे, खतं, कीटकनाशकांचे दर 3 पटीनं वाढले। पावसाळा संपल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसात सोयाबीनचं नुकसान झालं होतं। त्यातून उरल्या सुरल्या सोयाबीनलाही सरकारकडून हमीभावाचं आश्वासन देऊन सुद्धा दर मिळालेला नाही। त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात तरी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण होतं का ते बघावं लागेल। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।